आमचे मित्र वाळेकर दादा, ताई आणि त्यांची कन्या, त्यांची मैत्रीण यांनी मनोगत व्यक्त केलेलंच आहे. आणि त्यांनी त्यांचे जे काय दुर्गुण परत मित्रांच्या विषयी परत असं रिपीट करू नये, तर ते चांगली सुधारणा होत आहे आणि ते आनंददायी आहे. त्यांची जी व्यसनाची काय होती ती बऱ्याच प्रमाणामध्ये आता संपुष्टात आलेली आहे असं आपण म्हणूया, आणि अशी ती दीर्घकाळ राहील अशी आपण आशा व्यक्त करूया. आज इथं त्यांनी मला सकाळी मी ज्योतिबाला जातो बरं का, ज्योतिबाला जात असताना मला तिने आठवण केलं की आज कुटुंब स्नेह मेळावा आहे आणि तुम्ही अवश्य आलं पाहिजे. मी तिथं तर त्यांना मी वहिनींना आणि यांना बोलवतो आहे, तिथं आमंत्रित करतो आहे. आता तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं की हिमालयामध्ये जाऊन आलो, वेगवेगळे गड चढून आलो. त्यांना एकदम यांचा एक आनंद, एक छंद एक चांगला आहे तो म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा जसा वेळ मिळेल तरी सगळ्या मित्रांना गोळा करायचं आणि एखादा गड सर करायचा, तो पण तसं ट्रेकिंग करून चालत. दर रविवारी आम्ही ज्योतिबाला त्या कुशरीच्या विद्यालयाच्या तिथं गाड्या लावतो आणि तिथून चालत चालत वरती ज्योतिबाला दक्षिण दरवाज्यानं जात असतो. तर आज मला 2 वेळा त्यांनी आठवण केली आणि 6 वाजता परत संध्याकाळी त्यांनी आठवण केली, अहो सगळे आले, तुम्ही अजून आला नाही. मग आता जायलाच पाहिजे म्हटलं. आणि त्यांना मी हे सांगितलं नाही की मी सुद्धा आत्मदर्शनचा साधक आहे वगैरे सांगितलं नाही. ते मला म्हणत होते जीवनात एकदा केलं पाहिजे, तुम्ही करा करा करा. मी जर सांगतो तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, मी 3 वेळा ही बॅच केलेली आहे बरं का, आणि 251 शेवटची आपली बॅच. आणि त्याच्यानंतर आपली जी 267वी जी हा जो कुटुंब स्नेह मेळावा आहे त्याबद्दल मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. आतापर्यंत तिथं आल्यानंतर जे काय उत्साही वातावरण बघायला मिळालं, आनंददायी वातावरण मिळालं, त्यामुळं ते मंगेश पाडगावकरांची जी काव्य जे आहे ना ते एकदम माझ्या डोळ्यासमोर आलं. आज आपल्या धरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद जगणे म्हणजे उदय जाणे, हृदयातील आनंद हृदयातील आनंद हृदयातील आनंद. आणि हा हृदयातील आनंद जर घ्यायचा असेल आणि जर नेहमी राजासारखं जर जगायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम आपल्या सोबत असावा लागतो. आणि तो वजीर देण्याचं काम आज संजीव कुलकर्णी म्हणजे आपले गुरुदेव करत आहेत, ते मला आनंदाने सांगावं वाटतं. मित्रांनो, इथं आल्यानंतर त्या भगिनी बघितल्या, माता बघितल्या, ते अगदी उत्सवासारख्या नऊवारी साडी वगैरे सगळं टेपरी करून आल्या होत्या. आत्ताचा जो माधवी त्यांनी कला सादर केली आहे, त्याच्यानंतर रामदासजींनी जे विंचू सावला वगैरे सादर केलं, त्याचे राम लक्ष्मण भरत हनुमान तिथे आपलं प्रत्यक्ष आलं. हे आल्यानंतर एक प्रकारचं की नाही सकारात्मकता भावना निर्माण होते. आणि असं म्हणतात 1 पॉझिटिव्ह थॉट्स किल 99 निगेटिव्ह थॉट्स. एक सकारात्मक विचार 99 विचाराला मारक करतो. आणि हे जर तुम्ही बघायचं झालं, हा सकारात्मक विचार जर पुढे दिला असेल तर गुरुवर्य आपले जे समोर बसलेले आहेत त्यांनीच दिलेलं आहे. आणि असं म्हणतात
बोले जैसा चाले त्याची वंदावी पावले. आणि आजपर्यंत सरांचा जर रेकॉर्ड बघितला, आता इतिहास सुरुवातीला सांगितलं, सरांच्या विषयी माहिती सांगितली, पण मला अनेक त्याच्यात ऍड करावं असं वाटतं की लहानपणापासून ते आत्तापर्यंत जीवनामध्ये नंबर 1 जो असतो की नाही, नंबर 1 तो गुरुजींनी घेतलेला आहे. म्हणजे लहानपणी शाळेमध्ये, मोठेपणे कॉलेजमध्ये, मिळवतं झाल्यानंतर व्यवसायामध्ये, सामाजिक कार्यामध्ये, रोटरीमध्ये असताना रोटरीमध्ये, आणि त्याच्यानंतर जे आत्मकल्चरमध्ये जे होतो आपण, थोडा हा प्रचंड समुदाय बघतो. त्यानंतर जे ॲन्युअल फंक्शन असतं त्यावेळी पण जे साधक बघतो ते बघताना असं वाटतं की ह्याच्यात पण नंबर 1 जे गुरुजी आहेत आणि त्या नंबर 1 गुरुजींच्या सानिध्यात आपल्याला ही शिक्षण मिळतं आहे, हे खरंच आपलं भाग्याची गोष्ट आहे. यासाठी आधीच वेळ आहे, वेळेचं बंधन म्हणून मी एवढंच फक्त सांगतो आहे की आपलं जीवन हे एक उत्सव व्हावं, हे एक आनंद व्हावं, क्षणक्षण हे भरभरून जगावे. पैसा अडका याही पेक्षा फक्त आनंद हेच ध्येय असावे. तो रुसला का, ती फुगली का, तिथल्या तिथे सोडून द्यावं. सॉरीची ती कुबडी पकडून नात्याला त्या उचलून घ्यावं. माधवी सॉरी दादा, सॉरीची ती कुबडी पकडून नात्याला त्या ओढून घ्यावं. कुणी वागला कसा तरीही देवाला न्यायाधीश करावं. विसरून जावे दुःखे क्षण आणि जीवन हे आनंद करावं. जीवन हे उत्सव व्हावं. जीवन हे उत्सव व्हावं. या सर्व आनंदीमय क्षणाचं वर्णन जर करायचं म्हटलं तर असं म्हणता येईल, शब्द झाले ठेंगणे व्यक्त करा या भावना. शब्द झाले ठेंगणे व्यक्त करा या भावना. प्रेमाने वंदतो तुम्हा आनंद हृदयी मावेना. आनंद हृदयी मावेना. आनंद हृदय. धन्यवाद. न चक्षोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानंद रूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानंद रूपा शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वै पंचवायु न वा सप्तधातुर्न वा पंचकोश न वा पाणिपादं न चोपस्तपायु चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागो न मे लोभमोहो न मे वै मदो नैव मात्सर्यभाव न धर्मो न चार्तो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपा शिवोऽहं शिवोऽहं क्लोज भेटू बरं